नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 5 मार्च आणि 5 मार्च आपण महत्त्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, मराठी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचा प्रश्न. कालचा प्रश्न होता AI फॉर ॲग्रिकल्चर रोड मॅप, AI हॅकथॉन आणि अग्रिकोश कोणत्या राज्याने सुरू करण्यात किंवा घोषित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, जो उत्तर होतं राजस्थान राज्याने सुरू केलेलं आहे. याचं उत्तर काय? राजस्थान राज्य. पुढे आजचा पहिला प्रश्न. ठीक आहे. UAE सेंट्रल बँकेने AI आधारित कोणते इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केले आहे? तर सर्व्हिजियन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरू केलेलं आहे. डिटेल पाहूया आपण. UAEच्या आधारित आर्थिक क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर. महत्वाचे मुद्दे. UAEच्या सेंट्रल बँकेने AI आधारित, ठीक आहे, SFCSI सुरू केले आहे. उद्दिष्ट: देशाच्या वित्तीय क्षेत्रासाठी सुरक्षित आणि वेगवान डिजिटल क्लाउड प्लॅटफॉर्म तयार करणे. वैशिष्ट्य: AI डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, रिअल टाइम व्यवहार प्रक्रिया. दुसरा प्रश्न. भारताचे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? मित्रांनो, प्रश्न विचारलाय की एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. सुरू करणारा विभाग दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन. या पोर्टलवर शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण, पेन्शन इत्यादी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ओके. पुढे तिसरा प्रश्न. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष कोणत्या नावाने घोषित केले आहे? ठीक आहे, प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, इंटरनॅशनल इयर फॉर वुमन फार्मर या नावाने सुरू केलेले आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. संयुक्त राष्ट्रांनी 2026 इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर घोषित केले. उद्दिष्ट: महिला शेतकऱ्यांचे कृषी व अन्न सुरक्षेतील योगदान ओळखणे, महिलांना जमीन, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठांचा अधिक प्रवेश मिळवून देणे. नेक्स्ट, चौथा प्रश्न पाहतोय. जगातील सर्वाधिक खनिज तेल साठा कोणत्या देशात आहे? उत्तर जर पाहायला गेलं तर सर्वाधिक खनिज साठा व्हेनेझुएला देशात आहे. जगात सर्वात जास्त खनिज तेल साठा व्हेनेझुएला, दुसरा क्रमांक सौदी अरेबिया, तिसरा क्रमांक इराण मध्ये आहे. हे देश प्रामुख्याने मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका भागात आहेत. भारतात तेल साठा कमी असल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात तेल आयात करावा लागतो. आपण थोडं आणखी एक भाग ह्याच्यात पाहिला तर किती जागी किती तेल आहे तर पाहायला गेलं, व्हेनेझुएलाकडे 303 आहे तेल, खनिज तेल साठे. सौदी अरेबियाकडे 267 आहे. इराणकडे 209 आहे. ठीक आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि भारताकडे फक्त 4 आहे. भारताकडे किती मित्र हो? 4 आहेत, लक्षात ठेवा. तेल साठे पॉइंट खूप महत्वाचा आहे. पाचवा, जीएसटी संकलनात प्रश्न विचारलाय. पाचवा प्रश्न आपल्याला विचारलाय, जीएसटी संकलनात 37% वाढ नोंदवून देशात अव्वल स्थान कोणत्या राज्याने मिळवले आहे? त्याचं उत्तर आहे नागालँड राज्याने ते मिळवलेलं आहे. सहावा प्रश्न. HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात PM मोदी यांनी कोठून सुरू केली आहे? आपल्याला माहिती आहे 14 वर्षाखालील मुलींना हा लस दिली जाते आणि ती ही जर पाहायला गेलं अजमेर मधून सुरू करण्यात आलेली आहे. कुठून? अजमेर मधून सुरू करण्यात आलेली आहे. सातवा प्रश्न. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे ATM ग्रीन DGB ऑन व्हील्स कोणत्या बँकेने सुरू केले आहे? असा आपल्याला प्रश्न विचारायचा. उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केले आहे. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे ATM ग्रीन DGB ऑन व्हील्स त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केले आहे. हे ATM सौर ऊर्जेवर चालते, त्यामुळे वीज नसतानाही सेवा देता येते. याचा उद्देश दूरच्या ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवणे हा तिचा मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्याला माहित असावं त्रिपुरा ग्रामीण बँक. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, आठवा. भारतात रोलिंग बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? मित्र हो, प्रश्न विचारलेला आहे, रोलिंग बजेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे मध्य प्रदेश, हे त्याचं उत्तर आहे. आपण थोडं डिटेल पाहूया. 26-27 या आर्थिक वर्षापासून लागू होणारे
रोलिंग बजेट स्वीकारणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. आता रोलिंग बजेट म्हणजे काय? 3 वर्षाचे रोलिंग बजेट महसूल खर्चाच्या 3 वर्षाच्या अनुदानात सामावून घेते, ज्यामुळे दीर्घकालीन राजकोषीय व्यवस्थापन व शाश्वतता सुधारते. ठीक आहे. 3 वर्ष टार्गेट असतं, 3 वर्षात आपल्याला भविष्यात काही घडामोडी जे असतात पैशाचा व्यवहार ते सगळं पूर्णपणे व्यवस्थापन करण्याचं काम करतो. त्याला आपण काय म्हणतो? रोलिंग बजेट. ठीक आहे. रोलिंग बजेट पाहायला गेलं एमपी मध्य प्रदेश आहे, राजधानी त्याची भोपाळ आहे, मुख्यमंत्री मोहन यादव आहेत, राज्यपाल गंगूबाई पटेल आहेत, लोकसभेत 29 जागा आहेत आणि राज्यसभेत 11 जागा आहेत. ठीक आहे. पुढे 9वा प्रश्न. ठीक आहे. जागतिक वन्यजीव 2026 ची थीम काय आहे? ठीक आहे. असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. मेडिसिन अँड ॲरोमॅटिक प्लांट्स है ना, सस्टेनिंग हेल्थ, हेरिटेज अँड लाईव्हहुड्स हे त्याचं 2026च्या वन्यजीव दिनाचं काय आहे मित्र हो थीम आहे, लक्षात असू दे. पुढं 7वा प्रश्न. सीएम श्री स्कूल योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? सीएम श्री स्कूल योजना पाहायला गेलं हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे, लक्षात असावं. 11वा प्रश्न. ऑपरेशन गजब लील हग ही मोहीम कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर ही मोहीम पाकिस्तान देशाने सुरू केली आहे. कोणी सुरू केली आहे? पाकिस्तान देशाने सुरू केलेली आहे. 12वा प्रश्न. 6व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ 26 मध्ये विजेतेपद कोणी पटकावले आहे? कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर पाहायला गेलं भारतीय सेना संघाने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढे 13वा प्रश्न. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे IIT ISM धनबाद येथे सुरू करण्यात आलेली आहे. 14वा प्रश्न. सेऊल यादव राजवंशातील मंदिर शैलीतील दगडी स्तंभाचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्यात सापडलेलं आहे. पुढे 15वा प्रश्न. होला मोहल्ला हा उत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? होला मोहल्ला लक्षात असू दे, तर हा उत्सव पंजाब राज्यात साजरा केला जातो. कुठे मित्र हो? पंजाब राज्यात तो साजरा केला जातो. पुढे 16वा प्रश्न. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कोणत्या नदीला नदी म्हणून दर्जा पुनर्संचित करण्याचे निर्देश दिले आहेत? ठीक आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेला आहे अहवाल, तर उत्तर आहे सुवा नदी, लक्षात ठेवा. कुठली? सुवा नदी. पुढे 17वा प्रश्न. राजस्थानमधील कोणत्या हिल स्टेशनचे नाव बदलून अबुराज करण्यात आले आहे? तर ते नाव आहे माउंट आबूचं नाव बदलून आता अबुराज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 18वा. गुंज 2026 युवा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? ठीक आहे, गुंज 2026 युवा महोत्सव, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जम्मू आणि काश्मीर मध्ये हा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 19वा प्रश्न. UN ने पॅरिस कराराअंतर्गत स्वच्छ स्वयंपाक प्रकल्पासाठी पहिले कार्बन क्रेडिट कोणत्या देशाला दिले? UN ने युनायटेड नेशन म्हणजे पॅरिस कराराअंतर्गत स्वच्छ स्वयंपाक प्रकल्पासाठी पहिले कार्बन क्रेडिट कोणत्या देशाला दिलेले आहे? तर म्यानमार देशाला दिलेले आहे, लक्षात असावं. आणि आपण पाहतोय 20वा प्रश्न. AI द्वारे समर्पित जगातील पहिले सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर कोणी लॉन्च केले आहे? तर UAE सेंट्रल बँकेने लॉन्च केलेले आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर क्लीन रूम कोठे सुरू करण्यात आली? हैदराबाद, बंगळूर, धोलारा, गुजरात, पुणे. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. मित्रांनो, मी रोजचे 20 प्रश्न घेत असतो. काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात, असं वाटतं काही प्रश्न महत्त्वाचे असू शकतात, त्या अनुषंगाने काही एखाद दुसरा प्रश्न मी रिपीट करतो.
जेणेकरून त्याची एक्स्ट्रा माहिती सुद्धा आपल्याला मी देत असतो. आणि मित्रांनो, हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश कुठलंही ॲप्लिकेशन वगैरे वगैरे काहीच फ्री मी देत नाही. कुठलाही पैसा कमवण्याचा उद्देश नाही. फक्त एकमेव उद्देश की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.